अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार आपल्या अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या काल आणि आज सकाळच्या सत्रात या पुरवणी मागण्यांवरती चर्चा होईल आणि मग दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार विधानसभेमध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार त्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। पायाभूत सुविधा क्षेत्रांचा विकास, ग्रामीण भागातील रस्त्यांची निर्मिती, रोजगार निर्मितीच्या घोषणांची या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे। तर सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतूद, मराठा समाजाला सवलती देणं, तसंच आशा सेविकांच्या आर्थिक अनुदानामध्ये वाढ करणं, निवासी डॉक्टरांच्या अनुदानामध्ये वाढ करणं, तसंच शेतकऱ्यांना सवलती देणं, अशा काही घोषणा निवडणुकीच्या तोंडावरती अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता। पुढची बातमी, मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वसई हद्दीमध्ये पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे। गेल्या 2.5 तासापासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली आहे। 3 दिवसांपूर्वी जन्मलेले जुळे 2 बाळं आहेत या रुग्णवाहिकेमध्ये। एकाचा मृत्यू झाला तर एकाला तातडीच्या उपचारांची गरज आहे। सिमेंट काँक्रीटचं काम चालू असल्यामुळे पेल्हार, वसई फाटा, सातिवली चढण, चिंचोटी ते सनई ढाबापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे बाळांचे नातेवाईक चिंताग्रस्त झालेत। गुजरात आणि मुंबईला जाणाऱ्या दोन्ही लेनवरती वाहतूक कोंडी झाली आणि रुग्णवाहिकेला सुद्धा जाण्यासाठी मार्ग नाहीये। महामार्गासंबंधी एकही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी किंवा रोडचं काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामगार रस्त्यावरती नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पुढची बातमी, कशेडी बोगद्यातून केवळ मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी बोगद्यातून वाहतूक गेल्या 3 दिवसांपासून सुरू झाली आहे। मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन तिथे दिसून येत नाही। केवळ मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठीच बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू असताना मुंबईच्या दिशेने सुद्धा वाहनं या बोगद्यातून विरुद्ध दिशेने जात असल्याचं दिसतंय। याबाबत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे कशेडी बोगद्यात अपघातांची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे या बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू असताना कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही। महामार्ग पोलीस तसेच ठेकेदारांची खासगी सुरक्षा देखील त्या ठिकाणी दिसत नाहीये। खास करून रात्रीच्या वेळी या बोगद्यातून विरुद्ध दिशेने वाहनांची जाणारी संख्या अधिक असल्याचं दिसतंय सध्या। मात्र मुंबईकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी फक्त एका मार्गाने वाहतूक सुरू झालेली असताना काही वाहनं मात्र विरुद्ध दिशेने दोन्ही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे बोगद्यामध्ये अपघातांची शक्यता आहे। पुण्यात आता मोठी बातमी आहे, तिथे गुन्हेगारांची परेड करण्यात आली आहे। ड्रग्ज कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवरती सुद्धा पोलिसांची करडी नजर असणार आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावरती मोठी छापेमारी केली आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळ 1-2 हजार नाही तर तब्बल 9,000 लिटर दारू जप्त केली आहे। उरुळी कांचन इथे पोलिसांची ही मोठी कारवाई। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। आता ड्रग्ज पाठोपाठ आता अवैध दारू विक्रीवरती सुद्धा पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे, काय माहिती? तोरतापवाडीची ही सगळी कारवाई आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई जवळपास 9,000 लिटर दारू जी आहे, देशी दारू बेकायदा तयार करण्यात येणारी तिचा साठा पोलिसांनी जप्त केला आणि त्याच्याबरोबरच जवळपास 5,000 लिटर रसायन जे आहे तयार करण्यासाठी गावठी दारू ज्याला म्हटलं। वैभवने नीट आवाज पोहोचत नाहीये, धन्यवाद या माहितीसाठी। ड्रग्ज नंतर आता अवैध 9,000 लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पोलिसांनी केलेली ही कारवाई। ड्रग्ज साठ्यानंतर आता अवैधरित्या दारू विक्रीवरती सुद्धा पोलिसांनी आता आपला मोर्चा वळवलाय पुणे जिल्ह्यात।
आणि आता पुढची बातमी आहे. बारामती ही महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी असणारा मतदारसंघ आहे आणि राज्यातील सर्वात पॉवरफुल घराण्याचं होम ग्राउंड. बारामतीची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. शरद पवारांविरोधात पुतणे अजित पवारांनी दंड थोपटल्यामुळे बारामती निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे आणि पवारांच्या घरातच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही निवडणूक होतीये आणि पवार लेक सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. शरद पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि तब्बल 5.5 तास शरद पवार मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. बारामती लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. एकीकडे अजित पवार पत्नीसाठी आणि शरद पवार लेकीसाठी सर्वस्व पणाला लावणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीच्या या लढतीकडे लागलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावरती सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. महाविकास आघाडीचा जर फॉर्म्युला पाहिला तर त्यामध्ये 12 ते 14 जागा प्रत्येकी पक्षाला, तर महायुतीमध्ये 27 जागा भाजपला, 14 शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि इतर मित्रपक्षांना 3 जागा असा फॉर्म्युला ठरलाय असं सूत्रांकडून कळतंय. आणि महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना 12 ते 14 जागांचं वाटप होईल अशी शक्यता आहे. ठाकरे गटाला 12 ते 14, पवार गटाला 12 ते 14 जागा, काँग्रेसला 12 ते 14 आणि इतर मित्रपक्षांना उर्वरित जागा असा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आणि राज्यात महायुती असल्यानं यामध्ये जागा वाटप कसं होणार अशी उत्सुकता संपूर्ण राज्याला होती आणि वर्षा बंगल्यावरती याच संदर्भात शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 18 जागा लढवाव्यात असा आग्रह केल्याची माहिती समोर येते. तर महाविकास आघाडीसोबत वंचितच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितनं मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंडवरती 1 मार्चला सभेचं आयोजन करण्यात आलंय. रामटेकवरती वंचितनं दावा ठोकला असून जर आघाडीमध्ये वंचित सहभागी झाले तर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आमची रामटेकला सुद्धा मागणी राहील की रामटेकची सीट जरी युती झाली, आघाडी झाली, तर आघाडीमध्ये हे सीट वंचित बहुजन आघाडीला मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही संपूर्ण कार्यकर्ते, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सर्व आम्ही ताकदीने हे सीट मागण्यासाठी प्रयत्न करू. भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे कल्याणपूर्व मतदारसंघात कोणतेही विकास काम करत नव्हते असा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय. महेश गायकवाड यांच्यावरती आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता आणि रुग्णालयात 24 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना अखेर डिस्चार्ज मिळालाय. त्यानंतर महेश गायकवाड यांनी दोघांमधील वादाचं कारण सांगितलं. मतदारसंघात मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विकासाची कामं करत असताना आमदार गणपत गायकवाड हे मला नेहमी अडचणी निर्माण करत होते असं त्यांनी म्हटलंय. प्रत्येक वेळी आमदार गणपत गायकवाड यांचा माझ्या बाबतीत रोष होता. कोणत्याही प्रकारचं व्यावहारिक बिझनेस करण्याच्या कारणाने सुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा समोरच्या लोकांना दम देणं, मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या. आणि त्याने शेवटचा हा जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला. आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कल्याणकरांच्या मायबाप जनतेच्यामुळे मी आज आपल्यासमोर आहे. मला अभिमान आहे.
आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेल्या टीकेवरून सुभाष भामरेंनी मनोज जरांगेंवरती निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील हे कोणाची तरी स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप खासदार सुभाष भामरेंनी केलाय. तर मराठा समाजाला सर्वात आधी आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनी केलं, पण महाविकास आघाडीला ते टिकवता आलं नाही असं भामरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका म्हणजे कुठली तरी स्क्रिप्ट वाचता येते. आमचा सरळ सरळ आरोप आहे, उद्धव ठाकरे असतील किंवा पवार साहेब असतील, ते जे स्क्रिप्ट बोलत असतात त्या पद्धतीची स्क्रिप्ट यांच्या तोंडी ऐकू येते. मावळ तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महायुती म्हणून उमेदवार देण्यात आलेत. यात मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महायुतीनं 16 जागा जिंकल्या आहेत आणि एका जागेवर समान मतदान झाल्यानं ईश्वर चिठ्ठीनं महायुतीचा शिवाजी अस्वल यांना विजयी घोषित करण्यात आलं. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना महायुतीच्या वतीनं सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र समसमान मतं मिळालेल्या या उमेदवारांमध्ये नेमकी चिठ्ठी कोणाच्या नावानं निघते यामध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र शेवटी महायुती निघाल्यामुळे महायुतीच्या पदरात आणखी एक जागा पडली आणि त्यामुळेच मावळ तालुक्यातील खरेदी विक्री संघावरती महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं भाजपाला चिठ्ठी ही धार्जिन आहे मावळमध्ये, परंतु महायुती असल्यामुळं महायुतीचा उमेदवार म्हणून चिठ्ठी ही मलाच माझ्याच नावाची निघेल हा आत्मविश्वास पूर्ण होता, म्हणून माझा चिठ्ठीने विजय झाला. मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरण बाधितांना हक्काची घरं मिळालेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागे 26 प्रकल्प बाधित क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपडपट्टीधारकांचे HDIL संकुल कुर्ला इथे पुनर्वसन करण्यात आलं आणि या रहिवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिका चावी वाटप करण्यात आलं. तर चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील बाधित झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं. 26 जुलै 2005ला मुंबईत आलेल्या महापुरामुळे क्रांतीनगर आणि संदेशनगर हे विभाग संपूर्णपणे पाण्याखाली गेले होते आणि इथल्या बाधितांची तब्बल 19 वर्षांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून 1500 कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हक्काचं घर मिळालंय. बाळासाहेब 95चं आपलं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं, मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते, 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्याचा एक घोषणा बाळासाहेबांनी केली आणि त्यावेळेस अनेक लोकांना वाटलं की हे काय घोषणा केली परंतु हे काय सत्यामध्ये काय उतरणार नाही आणि हे काय शक्य नाही. खरं म्हणजे अवघडच काम होतं, परंतु आपण पाहतोय की SRAचं झोपडपट्टीचा पुनर्विकास, म्हाडाचा पुनर्विकास, आज आपल्या मुंबईमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय. आज मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय की सगळे अनेक वर्ष खड्ड्यातून लोकांनी प्रवास केला. आता सगळेच्या सगळे रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. पुढच्या 2-3 वर्षामध्ये एकही खड्डा आपल्याला दिसणार नाही. दरवर्षी रिपेअरिंगवर त्याचे पैसे जे खर्च होत होते ते वाचणार. कशाला ते खर्च करत होते मला माहित नाही, काळा पांढरा सगळं करत होते, परंतु आता हे सगळं बंद. आणि बातमी